सातारा जिल्ह्यातील केसळवाडा भाग येथील लक्ष्मी शिक्षण संस्थेच्या सैनिक विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे। सर्दी, खोकला, ताप, हगवण आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यानंतर या विद्यार्थ्यांना लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर शाळेतील अस्वच्छतेमुळे हा संसर्ग पसरल्याचा आरोप होत आहे। या शाळेमध्ये 6वी ते 12वी पर्यंत जवळपास 600 विद्यार्थी शिक्षण घेतात। मात्र वसतिगृह आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप होत आहे। तर 2 जणांना डेंग्यूची लागण तर टायफॉइड झाल्याचे समोर आले आहे। आता रुग्णालयात 6 जण भरती असून इतरांना सुट्टी देण्यात आली आहे। श्रेयस संजय रडमत कुठे शिकतो? सैनिकी शाळेत। काय झालं होतं तुम्हाला? डेंग्यू। केव्हापासून? त्या दिवसापासून। किती विद्यार्थी होते एकूण? 16। मग शाळेने काय केलं? सगळ्यांना इथं PHC मध्ये पाठवलं आणि ज्यांना जास्त ताप आहे त्यांना भरती केलं। तर तापच होता की अजून काही दुसरी बिमारी होती? ताप, छाती। मग आता बाकी विद्यार्थ्यांची तब्येत कशी आहे? चांगली आहे। आणि तुझी? माझी थोडीशी चांगली आहे। शाळेनं काही व्यवस्थित तुमची उपचार केलाय का? हो।